सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेला कुणबी दाखला हा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आले असल्याची याचिका काल दाखल करण्यात आल्यानंतर आज शिवसेनेचे कोरेगावचे आमदार व अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे पती महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे। यावेळी त्यांनी प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख असल्याने हा दाखला वैध असल्याचे सांगितले आहे। दरम्यान ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत मीडिया ट्रायल करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। दरम्यान आमच्याकडून ओबीसीवर कोणताही अन्याय झाला नसून समोरून कुणबी उमेदवार दिल्याने आम्ही देखील कुणबी उमेदवार दिला असल्याचे स्पष्टीकरण आमदार महेश शिंदे यांनी दिले आहे। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना देखील उपहासात्मक टोला लगावला। शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले की असं असेल तर मी त्यांचे स्वागत करीन। मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले आहे। तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी काळामध्ये व्यवस्थित होईल असे देखील आमदार महेश शिंदे म्हणाले। मी स्वतः अधिवेशनाच्या दरम्यान मला शंभूराज देसाईंनी ह्या निवडीच्या आधी 7 दिवस आधी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं। मी त्यांना समोर स्पष्ट भाषेत एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं होतं, साहेब तुम्हाला वाटतंय अशी परिस्थिती नाही, निवडून आलेल्या सदस्यांच्या भावना महायुतीच्या बरोबरच्या आहेत, महाविकास आघाडीच्या बरोबरच्या नाहीत, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलं जातं आहे हे मी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या समोर सांगितलेलं होतं। मी अजिबात कोणालाही अंधारात ठेवलं नाही। पहिली गोष्ट लक्षात ठेवा, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते। जर आमची युती राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर इलेक्शनच्या आधी झाली असती, मी जबाबदारीने सांगतो आत्ता आम्ही याच अलायन्स बरोबर राहिलो असतो। जर त्यांनी महाविकास आघाडीबरोबर गेले नसते तर मोठ्या गोष्टी आहेत। फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दोघे सख्खे बहीण धक्के भावभावासारखे आहेत, तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग प्रचंड आहे। आता ते राजकारणाच्या काही खेळा करत असतील, ते दोघं बसून ठरवतील आणि करतील। आणि पालकमंत्री म्हणजे माझं किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे, माझ्या पालकमंत्र्यांनी एवढं कुणाचंच प्रेम नाही, एवढं पालकमंत्री एकटाच आमदार आहे, दुसरा आहे का त्यांना कोण? मी सोडून त्यांना जिल्ह्यात कोण आहे मला सांगा, आणि ते असे वागतील मला वाटत नाही। थोडे शशिकांत शिंदे साहेब जोशचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे एवढं मोठं जर प्रकरण घडलं तर त्यांना हिथं काहीतरी केलंच पाहिजे, तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकेल ना, म्हणून ते थोडासा प्रयत्न करतात। अरे स्वागत आहे, मी तर त्यांना भाजपमध्ये पण घ्या म्हणून सांगितलेलं आहे। अरे महायुतीमध्ये ते आले पाहिजेत, त्यांनी सांगायला पाहिजे मोदी साहेब माझे नेते आहेत, फडणवीस साहेब नेते आहेत, एकनाथ शिंदे नेते आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत, हेच मी सांगायचा प्रयत्न करतो। तो तिकडं कशाला थांबलेत, त्यांनी इकडं आलं पाहिजे। मी स्वागत करणार पहिलं त्यांचं महायुतीमध्ये, पहिलं स्वागत शिवसेनेमध्ये, पहिला हार मी त्यांना घालणार, त्यांच्यासाठी वाटेल ते करणार। तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल तर महेश शिंदेनी 100% सगळ्या ओबीसी प्रवर्गाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं। याच्यामध्ये 3 गटामध्ये आम्हाला फटका बसला, आमच्या सीट ह्या आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळं, सामान्य घरातल्या दिल्यामुळं आम्ही हरलो, आम्ही टिकले नाहीत आमचे उमेदवार त्याच्या पुढे। मग आमच्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं, ज्यावेळेला विरोधक कुणबी ओबीसी देतील त्यावेळेला आपणही कुणबी ओबीसीच उमेदवार द्यायचा, असा आमचा निर्णय तालुका पातळीवरती झाला। तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलं असेल, आज जे गळा काढतायत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा उमेदवार कुठला होता? फडतरताई आमच्या नातेवाईकच आहेत, जवळच्या नातेवाईक आहेत, त्या जर कुणबी ओबीसी होतात तर प्रिया कुणबी ओबीसी होऊ शकत नाही, एवढे पुरावे असो। दुखणं कुठं आहे? दुखणं एकच आहे, एवढं करून जुळलं नाही, हे दुखणं आहे। अरे तुमचे उमेदवार हे महायुतीसाठी निवडून दिलेले होते, तुम्ही ज्या वेळेला महाविकास आघाडीबरोबर जाणार, मी पहिल्याही प्रेसमध्ये सांगितलं होतं, 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे ज्यांना हे महाविकास आघाडीबरोबर जाणं पटत नव्हतं, शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर, माझे शशिकांत शिंदेचे काय याच्यावरची दुश्मनी नाही, बांधावची नाही आहे, पण
हे राजकीय आम्ही एकमेकाच्या विचारांचे शत्रू आहोत. वैयक्तिक काय नाही माझं त्यांचं. म्हणून 5 सदस्य बाजूला गेले, हे लक्षात घ्या. ते आता 2च तुम्ही पाहिलेत, अजून 3 सदस्य होते. जे सदस्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना भाजपचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य होतं, महायुतीचं नेतृत्व मान्य होतं, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. असे 5 सदस्य आमच्यात आले. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला